हा. तर मुलांनो आपण काय डिस्कस करत होतो, थोडस एक लेक्चर अर्धवट राहिलं होतं अगोदरचं. ते आपण इंटेक्स क्वेश्चन 13.5 बघतोय. 13.5 स्ट्रक्चर मध्ये काय म्हणलंय, काही कंपाऊंडचं स्ट्रक्चर दिलंय त्याने. राईट अ स्ट्रक्चर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. वाय द गिव्हन नेम इनकरेक्ट. दिलेलं अगोदरचं नाव इनकरेक्ट का आहे आणि याचं करेक्टेड नाव काय असेल. तर एक 2 नंबरचा कंपाऊंड आपण बघत होतो, 5 इथाइल 3 मिथाइल हेप्टेन. त्याचं स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीने ड्रॉ केलं होतं. पुन्हा एकदा मी हे स्ट्रक्चर मी लिहिणार आहे आणि हा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. प्रश्न कोणता आहे? 5 इथाइल 3 मिथाइल हेप्टेन. ठीक आहे ना, हा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नाचं स्ट्रक्चर मी ड्रॉ करतोय. हेप्टाइल म्हणल्यानंतर ऑब्व्हियसली काय असेल, 7 कार्बन असतील. 1 2 3 4 5 6 7. ओके ना, हा नंबरिंग देऊ शकता मध्ये. ओके ना, नंबरिंग इथून देऊ शकता तुम्ही. रेड पेनने मी मार्किंग देतोय, नंबरिंग देतोय. हा 1 2 3 4 5 6 7. हा 5 इथाइल. 5 इथाइल म्हणजे हा इथे इथं इथं कोणता ग्रुप आहे? इथाइल ग्रुप आहे. 3 मिथाइल हा म्हणजे इथं मिथाइल ग्रुप आहे. हा नंबरिंग आहे. ठीक आहे ना, मी नंबरिंग कशी दिली, मी असं नंबरिंग दिलं. पण ऍक्च्युली हे करेक्टेड आहे का? करेक्टेड आहे का? इथं मी एच नी सॅटिस्फाय करतो. इथं CS3 असेल, हा इथं CS2 असेल, इथं CH असेल, इथं CS2 असेल, इथं CH असेल, इथं CS2 असेल, इथं CS3 असेल. क्लिअर का? हा करेक्टेड नाव असेल का, असा हा आपला प्रश्न आहे. मला काय वाटतं, हा करेक्टेड नाव असेल का? नाहीये मुलांनो, हे करेक्टेड नाव नाही, कारण नंबरिंग ह्या साईडनं होत नाहीये. नंबरिंग ह्या साईडनं होते. नंबरिंग करेक्टेड काय? 1 2 3 4 5 6 7. का? कारण हा 3 नंबरला इथाइल ग्रुप येतो मुलांनो. इथाइल हा इथाइल ग्रुप आहे. ठीक आहे ना, हा मिथाइल ग्रुप आहे. कधी पण इथाइलला प्रायोरिटी जास्त असते. पुन्हा दोघांची जरी नंबरिंग ब्रँचिंग 3 लाच होत असेल, इकडून पण 3 ला होते आणि इकडून पण 3 ला होते, पण 3 मध्ये इथाइल ग्रुप हा इकडं जवळ आहे. पुन्हा असं होतं. तर याचं नाव काय असेल मुलांनो? तर याचं नाव असेल 3 इथाइल 5 मिथाइल हेप्टेन. काय असेल याचं नाव? याचं नाव असेल 3 इथाइल 5 मिथाइल हेप्टेन असेल. लक्षात आलं का? म्हणजे 5च्या ठिकाणी 3 आणि 3च्या ठिकाणी 5 एवढंच त्याचं नाव असेल. होप सो हा प्रश्न तुम्हाला कळला असेल. होप सो हा प्रश्न तुम्हाला कळला असेल. शाला प्रोसीड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन. अल्केनच्या प्रिपरेशन कडे जायचं का? चला जाऊयात. प्रिपरेशन ऑफ अल्केन. प्रिपरेशन ऑफ अल्केन. ह्यामध्ये पहिलं प्रिपरेशन बघा मुलांनो, फ्रॉम unsaturated हायड्रोकार्बन. फ्रॉम कशापासून? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अरे बाबा, अनसॅच्युरेटेड म्हणजे नेमकं काय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, CS2 डबल बॉन्ड CS2 पण असू शकतो, और कार्बन कार्बन किंवा इथिन कोणतं पण घेऊ शकता, और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पण असू शकतो. हे झालं अनसॅच्युरेटेड. पासून आपल्याला काय बनवायचं? अल्केन बनवायचं. त्यासाठी कॅटलिस्ट कोणते लागतात बाबा? त्या प्रोसेससाठी कॅटलिस्ट कोणते लागतात? कॅटलिस्ट लागतात, प्लॅटिनम लागतं, पॅलेडियम लागतं आणि निकेल लागतं. हे सगळे काय लागतात? कॅटलिस्ट लागतात. आणि हा कुणासोबत रिॲक्ट करतं? हे रिॲक्शन करते H2 सोबत. लक्षात आलं का? H2 ला काय करायचंय? ऍड करायचंय. इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम आणि निकेल ह्या अनुषंगाने आपल्याला ह्या इन प्रेझेन्स ऑफ दिस कॅटलिस्टला ऍड करायचं आहे. चला,
आता रिएक्शन कडे जाऊयात मुलांनो, है ना. फ्रॉम अल्किन ह्याच्यामध्ये अल्किनची पहिल्याच रिएक्शन लिहितो. CS2 डबल बॉन्ड CS2 दॅट इज कॉल्ड ॲज इथिन. हा इथिन आहे. ह्यामध्ये मी H2 गॅस ऍड केला. ह्यावरती जी कॅटलिस्ट आहेत ते आहेत निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम. कोणते पण सिक्वेन्सने लिहू शकता. निकेल पण वापरू शकता, प्लॅटिनम पण वापरू शकता और पॅलेडियम पण वापरू शकता. दे आर प्रोव्हाइडिंग साइट फॉर अ हायड्रोजनेशन. इथे एक हायड्रोजन अटॅच करा आणि इथे एक हायड्रोजन अटॅच करा, काम खलास. काय तयार होणार? इथं ऑलरेडी CS2 आहे. हा इथं एक H ऍड इथं झाला तर हा CS3 होईल. इथे एक H ऍड झाला तर CS3 होईल. कंपाऊंड काय असेल? CS3 हा अल्केन झाला, हा इथेन तयार झाला मुलांना. लक्षात येते? हा झाली एक नंबरची रिएक्शन. हा अल्किन पासून आहे. अल्किन पासून दुसरी नंबरची, हे अल्किनच्या रिएक्शन्स आहेत. हे कुणाच्या रिएक्शन्स आहेत? अल्किनच्या रिएक्शन्स आहेत. ह्यामध्ये आता प्रोपीन घेऊ शकतो मी. प्रोपीन CH डबल बॉन्ड CS2. सेम रिएक्शन आय एम रायटिंग हियर, H2 in presence of what? In presence of nickel, platinum, palladium. निकेल, प्लॅटिनम अँड पॅलेडियम. एक H इथं ऍड करायचं, एक H इथं ऍड करायचं, काम खलास. CS3 CH2 CS3 that is what? प्रोपेन फॉर्म. कोण म्हणलं रे मुलांनो? प्रोपेन म्हणलं. ही सिंपल रिएक्शन झाल्या. ओके. काही मुलांना अगोदरची स्लाइड पाहिजे होती. एकच मिनिट हा. होप सो हे तुम्हाला कळलं असेल. फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून पहिल्या आन्सर आपण काय पाहिलं? आपण बघत होतो अल्किन पासूनच बघत होतो. ठीक आहे ना. आता अल्काइन पासूनच बघायचं आहे. चला जाऊयात पुढं. चला आता फ्रॉम अल्काइन गाईस. फ्रॉम अल्काइन. अल्काइन म्हणजे अनसॅच्युरेटेड. हा तिथला त्याच पॉइंटचा सब पॉइंट आहे फ्रॉम अल्काइन. अल्काइन मध्ये जर बघायचं असेल तर काय असेल रे मुलांनो? हा CS3 C ट्रिपल बॉन्ड CH हा आहे मुलांनो. हा प्रोपाइन आहे. हा काय आहे? प्रोपाइन आहे. ह्यावरती रिएक्शन कोणाची करायची? H2 ची करायची. पुन्हा एकदा तेच काय? निकेल, प्लॅटिनम अँड पॅलेडियम हेच आहे. एक H इथे ऍड करायचं, एक H इथे ऍड करायचं. हे किती वेळेस करायचं? दोनदा करायचं. किती वेळेस ऍड करायचं? दोनदा करायचं. म्हणून इथं काय करूयात आपण? टेकन टॉइस. किंवा ह्याला डिटेली आपण असं लिहायचं का? पूर्णतः आपण असं लिहूयात गाईस. आपण असं लिहूयात. त्याच्या दोन स्टेप करूयात. ठीक आहे ना. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं? पहिल्या स्टेप मध्ये होतं CS3 CH डबल बॉन्ड CS2. ठीक आहे ना. हा पुन्हा एकदा हे इन सिटू असतं. का असतं हे? इन सिटू असतं. इन सिटू म्हणजेच काय? आयसोलेट करू शकत नाही. इन सिटू असतं मुलांना. हे आरबी फ्लास्क मध्येच असतं. आरबी फ्लास्कच्या ह्या कंडिशनला इथं अल्किन मध्ये आयसोलेट करू शकत नाही. पुन्हा याची रिएक्शन कोणासोबत करायची? पुन्हा याची रिएक्शन S2 सोबत करायची. म्हणजे दोनदाच करायची. इथं दोन लिहिलं, इथं दोन जरी लिहिलं तरी जमलं असतं. लक्षात आलं का? पुन्हा एकदा याची रिएक्शन कोणासोबत करा? H2 सोबत करा. S2 सोबत केल्यानंतर S2 सोबत केल्यानंतर एक H इथं ऍड करा आणि एक H इथं ऍड करा. काय तयार होईल रे मुलांनो? CS3 CS2 CS3 तयार होईल. लक्षात आलं का? आणि इथं पुन्हा एकदा कॅटलिस्ट काय आहे? प्लॅटिनम, निकेल, पॅलेडियम हे असं तयार होऊन जाईल. आणि हा काय तयार होईल? प्रोपेन तयार होईल गाईस. काय होईल हा? प्रोपेन. प्रोपेन इज अ एक्झाम्पल ऑफ अल्किन. ओके. चला. हा झाला फ्रॉम पहिली मेथड आपली प्रिपरेशन झालेली आहे. प्रिपरेशन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आपण अल्किन पासून पण पाहिलं आणि अल्काइन पासून पण पाहिलं. आता जाऊयात 2 नंबरची मेथड मुलांनो. खूप महत्वाची मेथड आहे. फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. काय? फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स पासून बघूयात मुलांनो. अल्काइल हॅलाइड्स एक्झॅक्टली काय असतं रे?
पूर्ण बघा. अल्काइल हॅलाइड्स म्हणजे CH3Cl घेऊ शकतो का मी? मिथाइल क्लोराइड, याचं नाव काय आहे? मिथाइल क्लोराइड आहे. ठीक आहे ना. याची रिएक्शन कुणासोबत केली मी? याची रिएक्शन H2 सोबत केली. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? इन प्रेझेन्स ऑफ झिंक. आणि हे झिंक कसं असतं? ऍसिडिक असतं. तर त्यामध्ये काय होतं रे मुलांनो? काय नाही, खूप नॉर्मल आणि खूप छानशी रिएक्शन होऊन जाते. इथला Cl आणि इथला H निघून जातात. दॅट इज व्हॉट? इथं काय निघून गेलं? HCl निघून गेला. प्लस जे मेन प्रोडक्ट आहे तिथला CH3 आणि इथला H, काय झाला हा? CH4, दॅट इज कॉल्ड ॲज अ मिथेन. ठीक आहे ना. मिथेन इज वन टाइप फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन. अल्केन आपण बनवलेला आहे. ठीक आहे गाईज. चला अजून एक दुसरी एक रिएक्शन बघायची का? आपण आता इथाइल क्लोराइडची रिएक्शन करूयात मुलांनो. काय करूयात? C2H5Cl ची रिएक्शन कोणा करा? H. इथं काय आहे? झिंक आहे आणि इथे H प्लस आहे. झिंक आणि H प्लस असल्यानंतर काय होतं? असं तयार होतं मुलांनो. लक्षात आलं का? काय तयार झाला हा? हा HCl तयार झाला प्लस C2H5H. C2H6 तयार होईल. काय होईल? C2H6, दॅट इज कॉल्ड ॲज अ इथेन. हा का तयार झाला? इथेन तयार झाला मुलांनो. काय अडचण आहे काही? काही अडचण नाहीये. बरोबर आहे का मुलांनो? आता अल्किल हॅलाइड्स मध्ये अजून एक रिएक्शन अजून एक रिएक्शन बघणार आहोत मुलांनो. ती रिएक्शन कोणती आहे? अजून फ्रॉम अल्किल हॅलाइड्सच पॉइंट आहे. ती आहे वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शन कोण करतं? कोणता मेटल यूज होतो? त्यामध्ये सोडियम यूज होतो मुलांनो. सोडियम इज हा मेटल यूज होतो. लक्षात आलं का? आणि ह्यामध्ये सॉल्व्हंट कोणतं असतं गाईज? वुड्स रिएक्शन मध्ये जे सॉल्व्हंट असतं ते असतं THF वापरतात. बरोबर का? इथे ड्राय इथर पण वापरतात. लक्षात येते का? म्हणजे सगळे जनरली इथर वापरतात. बरोबर आहे का? इथर वगैरे वापरतात. आता वुड्स रिएक्शन नेमकं काय बाबा? सोडियम म्हणल्यानंतर अल्किल हॅलाइड जर असेल आणि सोडियम असेल तर ती वुड्सच रिएक्शन होणार आहे. तर वुड्स रिएक्शन कोणती आहे ते बघा. वुड्स रिएक्शन आहे CH3 आहे. हा Br आहे. बरोबर का? याची रिएक्शन कुणासोबत करायची? 2 मॉलिक्युल ऑफ सोडियम करा. एक इथं Br इथं लिहा. पुन्हा एकदा CH3 लिहा. ह्या बॉक्स मध्ये काय लिहा? बॉक्स मध्ये असं लिहून टाका. बॉक्स मध्ये असं लिहिल्यानंतर प्रोडक्ट काय होऊन जाईल रे मुलांनो? प्रोडक्ट असं होऊन जाईल. CH3 होऊन जाईल प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ NaBr. 2 मॉलिक्युल्स ऑफ NaBr. हा कंपाऊंड काय तयार झाला? हा इथेन तयार झाला. काय तयार झाला? इथेन तयार झाला. होप सो हा कंटेंट तुम्हाला कळला असेल. दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज व्हॉट? कार्बन कार्बन कपलिंग रिएक्शन. कार्बन कार्बन कपलिंग रिएक्शन म्हणतात मुलांनो. त्यानं कार्बनला दुसऱ्या कार्बनशी कनेक्टेड होतं. आणि कुणामुळे होतं हे? सोडियम मुळे होतं. कुणामुळे होतं? सोडियम मुळे होतं. ह्याचे बरेचसे एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. मी ऑलरेडी त्याचे वुड्स आहे, वुड्स फिटिंग आहे. हे सगळ्या रिएक्शन्स आहेत. मी हॅलो अल्केन आणि हॅलो ऑरेंज मध्ये यावरती एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता चला मुलांनो, नेक्स्ट रिएक्शन आहे. तिसरी मेथड आहे मुलांनो. हा, थर्ड मेथड आहे फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. आता फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड बघायचं का रे मुलांनो? कसं येईल? ह्यामध्ये नेमकं आपल्याला यूज काय करायचं बघा. बघा, तुम्ही थोडं 10वीच्या स्टँडर्ड मध्ये जाऊन मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. या रिएक्शनचे जे नाव आहे ते डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन आहे. या रिएक्शनचं दुसरं नाव काय आहे? डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन आहे. डी मीन्स व्हॉट? डी मीन्स रिमूव्ह. कार्बोक्सिलेशन म्हणजे काय रे मुलांनो? CO2. बरोबर का? म्हणजे ह्या रिएक्शन मधनं काय निघून जातो? CO2 निघून जातो. लक्षात घ्या. पण ही स्टेप किती स्टेप रिएक्शन आहे? 2 स्टेप रिएक्शन आहे. पहिल्या सुरू 10वीच्या लेवलला मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर मी एक थोडंसं स्टँडर्ड वेनी तुम्हाला एक्सप्लेन देणार आहे. ऍसिड आहे. मी ऍसिटिक ऍसिड घेतो मुलांनो. काय घेतलं मी? ऍसिटिक ऍसिड. त्याचं नाव काय आहे? ऍसिटिक ऍसिड.
याची रिएक्शन कोणासोबत केली मी NaOH सोबत केली, बेस सोबत केली. ठीक आहे ना. कोणासोबत केली NaOH सोबत मी रिएक्शन केली. ठीक आहे ना. इथं काय होणार, हा इथला H आणि इथला OH निघून गेला आणि तयार काय झाला बघा, तयार झाला सॉल्ट तयार झाला CH3COONA प्लस H2O सॉल्ट अँड वॉटर. त्याचं नाव आहे सोडियम असेटेट. नाव काय याचं, सोडियम असेटेट आहे मुलांना. ठीक आहे ना. आता हे सोडियम असेटेटच यूज करायचं आपल्याला. ही झाली 11वीची रिएक्शन मुलांना. मी एनसीईआरटी मध्ये दिली नाहीये तरी पण मी तुमच्या बेस साठी घेतलेलं आहे. आता हा जो सोडियम असेटेट आहे ना CH3COONA याची रिएक्शन कोणासोबत केली, याची रिएक्शन केली मी पुन्हा एकदा NaOH सोबत केली, एक्सेस ऑफ NaOH सोबत. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, त्यामध्ये थोडासा चुना टाकला. काय टाकला, कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड टाकल्यानंतर जी रेड पेन जी मार्क करतो गाइस, ते लक्षात घ्या, खूप महत्वाचा पार्ट आहे. एवढं बाहेर पडतं मुलांनो. हे काय, Na म्हणजेच काय आहे हा, Na म्हणजेच Na2, COO आणि हा एक O CO3, बरोबर का. म्हणजे त्याला निर्मा म्हणतात. काय आहे हा, सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट आहे हा, निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा. आणि आता हे ब्रॅकेटच्या बाहेर काय राहिलं, इथला CH3 आणि इथला H, दॅट इज व्हॉट, CH4. हा अल्केन तयार झाला मुलांनो. हा काय तयार झाला, अल्केन तयार झाला. ह्याला म्हणतात डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. इथं थोडस हिटिंगची गरज असते, लक्षात येते का. आणि ह्या प्रोसेस मध्ये एक कार्बन कमी होऊन जातो. ह्या प्रोसेस मध्ये काय होऊन जातो, ह्या प्रोसेस मध्ये रिएक्टंट पेक्षा प्रोडक्ट मध्ये एक कार्बन, काय म्हणतो मी, एक कार्बन कमी असतो. कारण कार्बोक्सिलेशन जो CO2 ला C आहे ना, तो निघून जातो ना. लक्षात येते का. हे खूप इम्पॉर्टंट टर्म आहे. ही खूप काय आहे, इम्पॉर्टंट टर्म आहे. एक इंटेक्स क्वेश्चन आहे मुलांना ह्याच्यावरती. ह्याच्यावरती काय आहे, एक इंटेक्स क्वेश्चन आहे. इंटेक्स क्वेश्चन काय आहे, 13.6 आहे, बरोबर का. आता हा 13.6 काय म्हणतो रे मुलांनो, खूप भारी आहे मुलांनो. हा प्रश्नच खूप भारी आहे. सोडियम सॉल्ट ऑफ which acid will be needed for the preparation of propane. फुल स्टॉप. राईट केमिकल इक्वेशन. म्हणजे आपल्याला बनवायचं काय बाबा, कोणता सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड, म्हणजे स्टार्टिंग मटेरियल कोणतं निवडायचं जर तुम्हाला प्रोपेन बनवायचं असेल तर. लक्षात घ्या मुलांनो, ही अगोदरच्या आताच मी सांगितलं होतं की ही डायलॉग जी आहे मुलांनो, जर तुम्हाला प्रोपेन बनवायचं, प्रोपेन मध्ये 3 कार्बन असतात, म्हणजे तुम्हाला कोणतं सोडियम सॉल्ट रिएक्टंट चूज करावं लागेल, ज्या रिएक्टंट मध्ये 4 कार्बन असतील. किती रिएक्टंट मध्ये किती कार्बन असतील, 4 कार्बन असतील. असं रिएक्टंट तुम्हाला, त्याचा सोडियम सॉल्ट तुम्हाला यूज करावा लागेल. तर तो रिएक्टंट कोणता आहे ते बघा मुलांनो, हा रिएक्टंट आहे CH3 CH2COONA. हा रिएक्टंट आहे. याची रिएक्शन कुणासोबत करायची, पुन्हा एकदा NaOH सोबत करायची. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, कॅल्शियम ऑक्साईड, स्लाइटली हिटिंग. आणि एवढा पार्ट निघून जातो मुलांनो. लक्षात घ्या, एवढा पार्ट निघून जातो. ठीक आहे ना. आणि राहिलेलं काय रे मुलांनो, काय निघून गेला, हा Na2CO3. आणि राहिलेला पार्ट काय आहे, हा CH3CH2CH2H. दॅट इज व्हॉट, CH3CH2CH2 आणि इथला एक H. ह्या CH2 मध्ये इथला एक H ऍड करून घ्या आणि CH3 बनवा. दॅट इज व्हॉट, प्रोपेन बनला. काय बनला, प्रोपेन बनला गाईज. होप सो हे डिकार्बोक्सिलेशनची रिएक्शन तुम्हाला समजली असेल.
आता जाऊयात पुढच्या रिएक्शन कडे मुलांनो. ते पुढची रिएक्शन क्लिअर झालं का? आता एक पुढची रिएक्शन आहे मुलांनो. ती पुढची रिएक्शन नंतरच्या लेक्चर्स मध्ये आपण बघूयात. कोलबेज इलेक्ट्रोलिसिस आहे. खूप सोपी मेथड आहे मुलांनो. ते उद्याच्या लेक्चर मध्ये आपण बघूयात.